नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले. मित्रांनो, तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढायचं आहे आणि तुम्हाला 5 लाखांपर्यंतचा मोफतचा उपचार सुद्धा मिळवायचा आहे. परंतु तुमचं जर आयुष्यमानच्या लिस्टमध्ये नावच नसेल तर तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड काढून घेऊ शकत नाही आणि तुम्हाला 5 लाखांपर्यंतचा मोफतचा उपचार सुद्धा मिळू शकत नाही. परंतु तुम्हाला जर तुमचं नाव आयुष्यमानच्या लिस्टमध्ये लावायचं असेल आणि तुम्हाला तुमचं आयुष्यमान कार्ड काढून घ्यायचं असेल तर हे शक्य आहे. तुम्ही तुमचं नाव लावू पण शकता आणि तुमचं कार्ड काढून पण घेऊ शकता आणि तुम्हाला तुमचा 5 लाखांपर्यंतचा मोफतचा उपचार सुद्धा मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं वय 70 वर्ष पूर्ण झालेलं असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये ज्यांचं वय 70 वर्ष पूर्ण झालेलं असेल त्यांचं आयुष्यमान कार्ड तुम्हाला आधी काढायचं आहे आणि त्यांचं आयुष्यमानचं कार्ड काढत असताना तुम्हाला त्यांच्या लिस्टमध्ये तुमची नावं ऍड करायची आहेत. तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांची पण तुम्ही नावं ऍड करू शकता आणि तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड हे काढून घेऊ शकता. आता याच बाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की नाव कसं ऍड करायचं आहे, तुमचं आयुष्यमान कार्ड कसं काढून घ्यायचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. तरी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर या ठिकाणी आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईलच्या प्ले स्टोर वरती यायचं आहे आणि प्ले स्टोर वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आयुष्यमान ऍप्स हे सर्च करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी हे ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओपन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. हे ऍप्लिकेशन ओपन करत असताना या ठिकाणी आपल्याला काही परमिशन द्यायची आहे. त्यासाठी आपल्याला हे पहिलं जे ऑप्शन आहे अलाउ याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला परमिशन द्यायची आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर आरओ बेनिफिशरी या ठिकाणी तुम्हाला नो हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे कंटिन्यू याच्यावरती क्लिक करून पुढे यायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथे खाली ऍक्सेप्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे. आता इथे तुम्हाला भरपूर असे पर्याय पाहायला मिळतील. आता याच्यामध्ये सर्वात खाली ऑलरेडी हॅव अ अकाउंट याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या. आता इथे आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, बेनिफिशरी आणि ऑपरेटर. आता या ठिकाणी आपल्याला बेनिफिशरी हे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्ही कोणताही मोबाईल नंबर टाकू शकता आणि खाली या बॉक्स मध्ये जसा कॅप्चा दिलेला आहे सेम कॅप्चा आपल्याला खालच्या बॉक्स मध्ये टाकून घ्यायचा आहे. आता मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरून घेतल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या. आता या ठिकाणी जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला या खालच्या बॉक्स मध्ये आहे असं टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला लोकेशनची परमिशन द्यायची आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलचं लोकेशन ऑन करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला हे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन पाहायला मिळतील. पहिला आहे आयुष्यमान भारत PMJAY आणि दुसरा आहे सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम CAPF और एनी अदर. आता या ठिकाणी तुम्हाला पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ज्यांचं वय 70 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांचं आयुष्यमान कार्ड काढायचं आहे आणि जर त्यांच्याच फॅमिलीमध्ये जर कोणाचं आयुष्यमान कार्डच्या लिस्टमध्ये जर नाव नसेल तर तुम्ही या ठिकाणी ते नाव ऍड पण करू शकता. आता तेच आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहूया. आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी क्लिक हिअर फॉर एनरोलमेंट याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे या ठिकाणी तुम्हाला त्यांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आधार नंबर कोणाचा टाकायचा, ज्यांचं नाव आयुष्यमान कार्डच्या लिस्टमध्ये नाही आणि ज्यांचं वय 70 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांचा आधार कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि खाली या बॉक्स मध्ये जसा कॅप्चा दिलेला आहे सेम कॅप्चा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आधार नंबर आणि कॅप्चा भरून घेतल्यानंतर आपल्याला सर्च याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे असं एक इन्फॉर्मेशनचा एक पॉपअप येईल. या ठिकाणी काय सांगत आहे, त्यांचं आयुष्यमान लिस्ट मध्ये त्यांचं नाव नाहीये, त्यांची कोणतीही माहिती या ठिकाणी आढळलेली नाही. या ठिकाणी प्रोसीड फॉर न्यू एनरोलमेंट इथे पहा, प्रोसीड फॉर न्यू एनरोलमेंट इथे खाली प्रोसीड याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बॅक घेऊ नका किंवा कट करू नका. या ठिकाणी आपल्याला प्रोसीड याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला त्यांची KYC करून घ्यायची आहे. KYC करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 4 ऑप्शन पाहायला मिळत आहेत. पहिला आहे आधार OTP. जर त्यांच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही हे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घेऊ शकता. दुसरा आहे फिंगरप्रिंट. जर त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही त्यांचं बायोमेट्रिकच्या मार्फत सुद्धा फिंगरप्रिंट करून त्यांचं आयुष्यमान कार्ड काढू शकता. तिसरा आहे आयरस स्कॅन. या ठिकाणी तुम्ही त्यांचे डोळे स्कॅन करून पण
केवायसी करू शकता. आणि चौथा आहे फेस ऑथेंटिकेशन. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, त्यांचं आधार कार्डला जरी मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा त्यांचे फिंगर म्हणजेच हाताचे बोटे जरी उमटत नसतील तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात शेवटी चौथं ऑप्शन आहे फेस ऑथेंटिकेशन. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी त्यांचा आधार नंबरचे शेवटचे 4 आकडे दिसतील. त्याच्या पुढे तुम्हाला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी एक कॉन्सेप्ट येईल, इथे आपल्याला वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि या बॉक्समध्ये इथे खाली येस आय एक्सेप्ट या बॉक्समध्ये आपल्याला इथे टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि अलाउ याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन करण्यासाठी काही ऍडवाइस सांगत आहे, त्या पद्धतीने इथे पाहून घ्या आणि इथे खाली आय ऍक्सेप्ट या बॉक्समध्ये टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि प्रोसीड याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला ज्यांचं केवायसी करायचे आहे आणि ज्यांचं फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे त्यांचा चेहरा तुम्हाला या गोलमध्ये घ्यायचा आहे आणि त्यांना डोळे लहान मोठे करायला सांगायचे आहे. या ठिकाणी त्यांचं फेस ऑथेंटिकेशन हे कम्प्लीट झालेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती जो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन पाहायला मिळतील. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात खाली 5 नंबरला ऑप्शन आहे नन ऑफ द अबव या बॉक्समध्ये आपल्याला इथे टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि प्रोसीड याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी त्यांचं केवायसी डन झालेले आहे. त्यांचं नाव आधार कार्ड वरती जसं नाव असेल त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी त्यांचं फोटोग्राफ मध्ये त्यांच्या आधार कार्ड वरती जसा फोटो आहे सेम फोटो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला त्यांचा लाईव्ह मध्ये फोटो कॅप्चर करून घ्यायचा आहे. जो आत्ताचा त्यांचा फोटो असेल तो तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर करून घ्यायचा आहे. नवीन फोटो कॅप्चर करून घेण्यासाठी या ठिकाणी कॅप्चर फोटो या ऑप्शन वरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला परमिशन द्यायची आहे. आता इथे त्यांचा आपल्याला लाईव्ह फोटो हा कॅप्चर करून घ्यायचा आहे. या ठिकाणी फोटो कॅप्चर करून घेतल्यानंतर आपल्याला खाली ओके या बटनावरती क्लिक करायचा आहे आणि हा फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. केवायसी डिटेल्स मध्ये तुम्हाला आधार कार्ड वरती जसं नाव असेल तसं त्यांचं नाव पाहायला मिळेल. फादर नेम फर्स्ट नेम मध्ये तुम्हाला या ठिकाणी त्यांची माहिती पाहायला मिळेल. त्यांचं जेंडर पाहायला मिळेल. त्यांच्या गावाचा जो काही पिनकोड असेल तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. इयर ऑफ द बर्थ म्हणजे त्यांची जन्मसाल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यांचा ऍड्रेस ज्या ऍड्रेस वरती ते राहतात त्यांचा तो ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला थोडंसं वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे आपल्याला स्पॉज डिटेल्स यामध्ये तुम्हाला जोडीदार आहे का. आता या ठिकाणी तुम्हाला ज्यांचं तुम्ही आयुष्यमान कार्ड काढत आहात त्यांचं जर लग्न झालेलं असेल किंवा नसेल तर ते तुम्हाला माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. म्हणजेच या ठिकाणी त्यांचे पुरुषाचं काढत असाल तर त्यांच्या मिसेस आहेत का, जर असतील तर तुम्हाला इथे येस याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यांची माहिती भरून घ्यायची आहे. आणि जर नसतील तर तुम्ही या ठिकाणी नो हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता इथे खाली त्यांच्याकडे जर मोबाईल नंबर असेल तर तुम्ही या ठिकाणी येस याच्यावरती क्लिक करून त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घेऊ शकता. आणि जर त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसेल तरी तुम्ही या ठिकाणी नो हे ऑप्शन सिलेक्ट करून घेऊ शकता. पण या केसमध्ये आपण इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे पहिलं ऑप्शन आहे येस याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि बेनिफिशरीज मोबाईल नंबर या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय याच्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. आता जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यावरती एक ओटीपी जाणार आहे. तो ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये आहे असं टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी ओटीपी टाकून घेतल्यानंतर युअर मोबाईल नंबर व्हेरीफाईड सक्सेसफुल असा एक पॉपअप येईल. या ठिकाणी आपल्याला ओके करायचं आहे. आता या ठिकाणी खाली कॅटेगरी यामध्ये तुम्हाला त्यांची कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. ओबीसी असेल, एसटी असेल, एससी असेल, जनरल असेल, जे कोणती कास्ट असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला त्यांचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे. थोडंसं वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी स्टेट हे महाराष्ट्र ऑटोमॅटिक सिलेक्ट असेल. आता इथे डिस्ट्रिक्ट यामध्ये तुम्हाला त्यांचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये ते राहतात तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता खाली जिल्हा सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे रूरल और अर्बन यामध्ये ते शहरी भागात राहतात का ग्रामीण भागात राहतात ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. रूरल म्हणजे ग्रामीण भाग आणि अर्बन म्हणजे शहरी भाग. आता ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी अर्बन हे सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला त्यांची सिटी ज्या गावामध्ये ते राहतात ते तुम्हाला या ठिकाणी सिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे. म्हणजे त्यांचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी सिटी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी खाली वॉर्ड यामध्ये तुम्हाला नॉट अवेलेबल असं टाकून घ्यायचं आहे. पण हे ऑप्शन कधी येतात तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अर्बन हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्या त्याच वेळेस तुम्हाला ही माहिती टाकायची आहे. आणि जर तुम्ही रूरल हे ऑप्शन सिलेक्ट केलं तर तुम्हाला या ठिकाणी त्यांचा जिल्हा आणि त्यांच्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी ही माहिती टाकून घेतल्यानंतर थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या. आता या ठिकाणी तुम्हाला फॅमिली मेंबर्स इथे पहा. आता जो आपला मेन विषय आहे नवीन नाव ऍड करण्याचा तो तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन पाहायला मिळत आहे.
आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, खाली या बॉक्समध्ये जो टिक मार्क केलेला आहे आय डू नॉट हॅव एनी अदर फॅमिली मेंबर, या बॉक्समध्ये आपल्याला इथे टिक मार्क आहे, जर केलेली असेल ऑटोमॅटिक सिलेक्ट खाली तर ती तुम्हाला टिक मार्क काढून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्हाला ऍड फॅमिली मेंबर हा ऑप्शन तुम्हाला ओपन होईल. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे आपल्याला नवीन मेंबर ऍड करायचा आहे त्यांच्या कुटुंबातील. त्यासाठी आपल्याला इथे ऍड फॅमिली मेंबर डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जो तुम्हाला नवीन मेंबर त्यांच्या कुटुंबातील म्हणजे ज्यांचं नाव तुम्हाला आयुष्यमानच्या यादीमध्ये लावायचं आहे त्यांची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायची आहे. आता त्यांची माहिती भरून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे. मेंबर्स नेम यामध्ये तुम्हाला ज्यांचं नाव ऍड करायचं आहे त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. जेंडर यामध्ये तुम्हाला त्यांचं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. रिलेशन विथ फॅमिली हेड ज्यांचं वय 70 वर्ष पूर्ण आहे आणि ज्यांचं तुम्ही आयुष्यमान कार्ड काढत आहात त्यांच्यासोबत म्हणजे ते फॅमिली हेड झाले तर त्यांच्यासोबत ज्यांचं नाव तुम्ही ऍड करत आहात त्यांचं नातं ते काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी याच्यामधून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. डॉटर, फादर्स, हजबंड, मदर, सन, वाईफ, फादर, सिस्टर जे कोणचं रिलेशन असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. खाली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला त्यांची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. या बॉक्समधून इथून तुम्हाला त्यांची जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि ती जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. आणि जन्मतारीख टाकून घेतल्यानंतर इथे खाली आधार नंबर यामध्ये तुम्हाला त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे. ज्यांचं नाव तुम्ही ऍड करत आहात त्यांचा आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो आधार नंबर तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी त्यांची संपूर्ण माहिती टाकून घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आधार व्हेरिफिकेशन वरती क्लिक करता व्हेरीफाय याच्यावरती त्यावेळेस तुम्हाला असा एक पॉपअप येईल, इंटरनल डेमोग्राफिक डिटेल्स मॅच्ड सक्सेसफुल, म्हणजे त्यांची जी तुम्ही आधार कार्ड प्रमाणे टाकली असेल तरच तुम्हाला या ठिकाणी सक्सेसफुल म्हणजे त्यांची डिटेल ही सक्सेसफुल मॅच झालेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला हा अलर्ट इथे डिसमिस करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला या डिसमिस याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या. आता या ठिकाणी त्यांची संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला ऍड फॅमिली मेंबर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. डेमो स्टेटस सक्सेसफुल म्हणजे त्यांचं नाव या ठिकाणी हे सक्सेसफुली ऍड झालेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला जर तुम्हाला आणखीन कोणाची त्यांच्या कुटुंबातील म्हणजे त्यांच्या फॅमिली मेंबर मधील जर आणखीन कोणाची तुम्हाला नावं ऍड करायची असतील तरी तुम्ही या ठिकाणी पुन्हा ऍड फॅमिली मेंबर डिटेल्स याच्यावरती क्लिक करून आणखीन फॅमिली मधील नावे तुम्ही या ठिकाणी वाढवू शकता. आता या ठिकाणी आपल्याला नावं टाकून घेतल्यानंतर हे सबमिट हे ऑप्शन ओपन होणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी इथे पहा या बॉक्समध्ये आय डू नॉट हॅव एनी अदर फॅमिली मेंबर्स या बॉक्समध्ये आपल्याला इथे टिक मार्क करून घ्यायचे आहे. त्यावेळेस हा ऑप्शन इथला ऍड फॅमिली मेंबर डिटेलचा ऑप्शन हा क्लोज होईल आणि थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या. आता या ठिकाणी खाली पहा इथे सबमिट हे ऑप्शन आपल्याला ओपन झालेलं आहे. आता ही संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला इथे टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि खाली सबमिट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर या ठिकाणी इथे पहा पॉपअप आलेला आहे. या ठिकाणी इथे पहा ई केवायसी इज कम्प्लिटेड, प्लीज डाउनलोड द आयुष्यमान कार्ड आफ्टर द सम टाइम, म्हणजे या ठिकाणी ज्यांचं 70 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचं ज्यांचं तुम्ही नाव ऍड केलेलं आहे त्यांचं आयुष्यमान कार्ड तुम्ही या ठिकाणी काही मिनिटांमध्ये डाउनलोड सुद्धा करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला हा पॉपअप आल्यानंतर इथे आपल्याला ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला कॅन्सल करायचं नाही किंवा बॅक घ्यायचं नाही. या ठिकाणी आपल्याला इथे कॅप्चा विचारला आहे ना या बॉक्समध्ये आहे असं आपल्याला कॅप्चा भरून घ्यायचा आहे. बरेच जण या ठिकाणी चूक करतात की इथून बॅक घेतात, तर बॅक घ्यायचं नाही किंवा काही करायचं नाही. या ठिकाणी कॅप्चा भरून घ्यायचा आहे आणि प्रोसीड याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या. आता या ठिकाणी तुम्ही ज्यांचं आयुष्यमान कार्ड काढलेलं आहे त्यांचं आयुष्यमान कार्ड तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी इथे अप्रूव्हल सुद्धा आलेला आहे. आता जे बाकीचे तुम्ही फॅमिली मेंबरची नावं ऍड करचाल त्यांना काही थोडासा वेळ लागेल, ते तुम्ही नंतर पण डाउनलोड करून घेऊ शकता.